अमित साटम यांनी कारभार स्वीकारल्यापासून हिंदू मुस्लिम वाद सुरू आहे। साटम यांना मुंबईतील समस्येबाबत बोलायचं नसल्यानं अशी वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी अमित साटम यांच्यावर या शब्दात टीका केली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी राडा घातला, पण काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय। मुंबईमध्ये मी बघते जेव्हापासून अमित साटमांनी ज्या भाजपचा कारभार स्वीकारला त्यावेळेपासून मुंबईमध्ये सातत्याने ते हिंदू मुस्लिम त्या ठिकाणी करण्याचं बोलत असतात। मुंबईची जनता चांगल्या तऱ्हेने समजते की तुम्ही हे सगळं का बोलताय। हे तुम्ही यासाठी बोलताय कारण तुम्हाला मुंबईच्या विषयावर बोलायचंच नाहीये। आणि आज जे आंदोलन घेतलं गेलं ते आमच्या युथ काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं। तुम्ही त्या ठिकाणच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी राडा केला, मारहाण करण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, आमची 10 मुलं घेऊन तुम्ही आलात, भाजपचे किती मुलं आहेत, भाजपचे किती कार्यकर्ते आलेत, का भाजपच्या एका कार्यकर्त्यावर कारवाई होत नाही ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारलं। बिहारमध्ये जनादेश नसून निवडणूक आयुक्तांचा जनादेश अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। बिहार निवडणुकीच्या निकालावरून सामनाच्या रोखठोकमधून टीका करण्यात आली आहे। निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत यावर सगळ्यांचंच एकमत होतं असं सामनातून म्हटलं गेलंय। लोकशाही वाचवण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग दिसतो असं सामनातून म्हटलं गेलंय। बहिष्कार टाकून भारतातील हुकुमशाहीकडे जगाचं लक्ष वेधावं लागेल असा घणाघात सामनातून करण्यात आलाय। हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे। फडणवीस जातीपातीमध्ये भांडण लावणारा सर्वात मोठा आका असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। यावर भाजपनं सुद्धा उत्तर दिलंय। जिसको मराठवाड़ा की भाषा में बोलते आगा, ये तो चेप कतरे हैं बाजू बाजू के तुम्हारे भीड़ भीड़ में जो घूम रहे हो। मगर बड़ा आगा जो है वो कौन है? तो देवेंद्र फडणवीस, जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई लड़ाई, जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है। देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले। हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत। हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे। यांना त्यांच्या जिल्ह्यात आणि गावातही कोण ओळखत नाही असे काँग्रेसचे निष्क्रिय अध्यक्ष काँग्रेसची विकृत मनोवृत्ती आजच्या या त्यांच्या स्टेटमेंटमधनं दाखवत होते। आणि वेळ प्रसंगी पुन्हा जर अशा प्रकारचे शब्द काढले गेले तर काँग्रेस अध्यक्षांच्या तोंडाला देखील काळं पुसण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही, हा माझा इशारा त्यांनी समजावा। ओ सपकाळ, कोणाला दरिंदा म्हणता तुम्ही? काय तुमचं कर्तृत्व आणि योगदान या राज्यासाठी जरा सांगाल का? राज्यातील लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊंवर बोलायची आपली लायकी आहे का? जरा तपासून तर बघा। जातीवादीचं राजकारण तुमच्या दिल्लीच्या आकाच्या वंश परंपरेतून सुरू झालंय। औरंग्यांच्या औलादींना मांडीवर बसवायचं आणि हिंदूंना डावलायचं। त्यामुळे खरे दरिंदे कोण हे अख्खा देश जाणतोय। आणि म्हणूनच जातीपातीच्या पलीकडे जाऊन गाव, शहर आणि जनतेचा विकास करणाऱ्या, बहिणींचा सन्मान करणाऱ्या देवाभाऊंना जनतेने एकदा दोनदा नाही 3दा निवडून दिले। गडचिरोलीमधल्या सभेमध्ये महिलांना उन्हामध्ये बसवल्यानं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संतापले। त्यावेळेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप जिल्हाध्यक्षांचे कान टोचले। कमी बजेट सांगून लाडक्या बहिणींना उन्हामध्ये बसवू नका अशी तंबी बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे। काही बजेट नाही, चिंता नको करा। अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावल, 50 रुपये लावल। आणि मी 4 प्रचारक आहे, त्यामुळे कशाला रिझोर्ट लागते? आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवा त्यानंतर। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आमचे आहेत असं संतोष बांगर यांनी म्हटलंय। गणित जुळालं की नागेश पाटील संतोष बांगर की जय म्हणतील असं बांगर यांनी म्हटलंय। आष्टीकर फक्त शरीरानं तिकडे, प्रेम मात्र आमच्यावर असा दावा बांगर यांनी केलाय। खासदार नागेश पाटीलच हे आमचे आहेत, तुमच्या लक्षात आलं का? फक्त शरीराने तिकडे आहेत, बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे। गणित जुळलं म्हणून तिकडे आहेत, गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगर की जय म्हणणार। नीरव मोदीच्या महागड्या गाड्यांचा सुद्धा लिलाव होणार आहे। ईडीनं जप्त केलेल्या 46,50,000 किमतीच्या गाड्यांचा लिलाव होणार आहे। विशेष पीएमएलए कोर्टाकडून लिलावाला परवानगी मिळालेली आहे।